मित्र सुग्रीव समवेत वानर पावनी किष्किंधेचे वार केला उपकार सुग्रीवे। ग्रंथकर्ते नाथ महाराज सांगतात 6व्या अध्यायाची सुरुवात आहे आणि ज्यावेळेस पहिल्या वेळेस राजा सुग्रीव युद्धाने हरून आला त्यावेळेस भगवान परमात्म्याने धीर दिला आणि धीर दिल्याबरोबर हनुमंत लक्ष्मण भगवान परमात्म्यासोबत सुग्रीव आता किष्किंधा नगरीजवळ गेलेला आहे। सुग्रीवाचे गिरगजरे नामे तुझे अंबर कोसळो पाहे कंदर वाडीचे मंदिर जनादनले। राजा सुग्रीव त्या ठिकाणी गेलेला आहे आणि सुग्रीव गेल्याबरोबर मोठ्याने हाक मारली। वाडीच्या कानापर्यंत तर हाक गेली परंतु त्या पूर्ण डोंगराळ दऱ्यामध्ये सुग्रीवाचा आवाज घुमू लागला। ऐकोणी सुग्रीवाचे अरोळी कोपे खवळवासे वीरवाडी हरप झाला क्रोधानळे जेवी फुलाचळे बाल सूर्य। ज्याप्रमाणे बाल सूर्य सकाळच्या पहाड्यामध्ये उगवतो त्याप्रमाणे वाडी रागाने लाल कुंद झालाय। एवढ्या मोठ्याने हाक का मारली असेल? वाडी विचारी हृदयांचा आता युधी जरी होत म्या पाडला होता आता सुग्रीव गेला होता एवढा मारला होता की पटकून येण्यासारखा नव्हता परंतु आता पटकून कसा काय माझ्यासोबत युद्ध करायला आला? माझ्या घाये मासात मास कुंत तपडे वर्षानुवर्ष सवेची आला युद्धाचा तुला एकदा जर सुग्रीवाला मारलं तर त्याला वर्ष दुरुस्त व्हायला लागायचं परंतु आता मारल्याबरोबर एवढ्या लवकर तंदुरुस्त कसा काय झाला? वालीला शंका आली। आता सुहा विचार बंधुवैरी सकसाच्या देवदिपाचरिता महाशिवे निघावे सत्वर युद्धासी। सुग्रीवाने हात मारली म्हणजे स्वतः त्याच्या हाकेचा सन्मान केला पाहिजे आपण आणि त्याचा हाकेचा सन्मान करून आपण त्याच्याबरोबर युद्धाला जायचंय। युद्धळी गदा वाळीशी तारा लागली पायासी स्वहित सांगेन तुम्हासी विकेशी अवधारीचे। प्रत्येक पत्नीचा पती म्हणजे दैवत असतो आणि आपल्या पतीला तारा काहीतरी सुचवते कशा प्रकारे सुचवते ते ऐका। रे लागले गाये सुग्रीव पडला आहे सवेची येऊन आहे गरजत आहे उद्धाती। सुग्रीव एवढा घायल परिस्थितीत येऊ शकत नाही तो तंदुरुस्त झाला याचा अर्थ त्याला कुणाचं तरी पाठबळ आहे असं तारा सांगते। हे तव नव्हे सुग्रीव शक्ती केने साय केला सुग्रीवपती त्याचे बळे ठाकरे आला मारुती एवढा मार लागलेला भगवान परमात्म्याच्या कृपेमुळे तो तंदुरुस्त झाला आणि भगवान परमात्मा रामाचं बळ असल्यानेच तो तुमच्यासोबत युद्ध करायला आलाय अशी तारा सांगते। कराव्या सुग्रीवासाय श्रीगुणात हा तुझ कळे अर्थ भावसी। तुला काहीच कळत नाही भगवान परमात्म्याला तू सहाय्य करायला पाहिजे भगवान परमात्म्याला जर सहाय्य केलं तर तुझं मरणही वाचेल असं या ठिकाणी तारा जिंकले सुरनरासी मरले दैत्य दानवासी काके श्री रावणासी रामपासी ते न चाले। दैत्याला देवाला आणि रावणाला सुद्धा तू परेशान केलं परंतु भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रापुढे तुझं काही चालणार नाही वाडी अशी तारा सांगते। श्रीराम प्रतापे तेजोरासी पूर्णावतार सूर्यवंशी ऐकत्याची या प्रतापासी मी तुझपासी सांगे। भगवान परमात्मा हे तेजोराशी आहे त्यांचं सूर्यवंशामध्ये कुळ आहे आणि असा भगवान परमात्मा पूर्ण अवतार राम अवतारात आलेले ते तुला कधी ऐकत नाही त्यांचं ऐकलं तर चांगलंच होईल वाढ। जे का अटपती लोका श्रीरामे वदिते कातका छेदोनी सुबाहुच्या मस्तका मारीच देखा विविला। भगवान परमात्मा किती मान आहे तुला माहित आहे काटिका सगळ्याला भिडली होती माणसाला घेऊन घेत होती तिला सुद्धा मारलं सुबाहुला मारलं आणि मारीच विद्या बाणाच्या पिसाऱ्याने जाऊन पडला तो त्या ठिकाणी आता भगवान परमात्म्याने मारला। सहस्रविषाचर सहित त्रिशिरा दुष्णखर श्रीरामे मारले समग्र भगवान श्रीरामाने खूप मोठा पराक्रम केला
केलेला आहे. 14,000 राक्षस होते आणि त्यांचे मोठे 3 होते, खर भूषण तिसरा. यांना सुद्धा भगवान परमात्म्याने मारलं. विंदोडिया एक बाण निर्धाचा घेतला, प्राण काळ संबंध मारिला, प्रतापी गुण श्रीराम. भगवान परमात्मे खूप मोठे आहे. त्यांचा बाण सुटला की कुणीच वाचत नाही. विराट आडवा आला, बाणाने मारून टाकला. कबन सुद्धा आडवा आला, त्याचे दोन्ही हात एक लक्ष्मणाने छेदला आणि एक रामाने छेदला. ज्या धनुष्य बांधला रावण तेचा पसी नामे गुण, केले जानकी वरण जाम जिंकला. या ठिकाणी रावणाची सुद्धा अवस्था वाईट केलेली भगवान परमात्म्याने. ज्यावेळेस स्वयंवर बदल होतं त्यावेळेस सुद्धा त्याची अवस्था एवढी वाईट झाली होती आणि त्याला त्या ठिकाणी काळतोड करून जावं लागलेलं होतं. श्रीरामाच्या बाणा भेद भिकारी झाला पैरावणा, चोरी केले जानकी हरणा, देवोनी बलिदान मारित. भगवान परमात्म्याचा बाण एवढा घातक असतो की त्याला समोरच्याला मारावंच लागतं. म्हणून रावणाला माहित होतं. चोर झाला, भिकारी झाला आणि माता सीतेची चोरी त्यानं केली. दावड्या आड्या श्री वंदना केली, घ्यावे घेईल प्राण, येणे भय तो रावण गेला पडून लंकेशी. माता सीतेची चोरी केल्यानंतर तो थांबलाच नाही. भगवान परमात्म्याचा बाण आला तर प्राण जातो हे रावणाला माहित होतं. म्हणून लगेच पळ काढला. श्रीराम सुंदर त्या पुढे तू मंडळ बुळंबल पाले खाईर, युद्ध सत्वर धावसी. एवढा भगवान परमात्मा व्यापक रूपात तर आहे पण बळवंत सुद्धा आहे. बळचं सामर्थ्य खूप मोठं आहे आणि तू एक पाला खाणार वाढले, तू कसा टिकतील त्याबरोबर वाली अशी लोणिया एक बाण श्रीराम तुझ्या घेईल प्राण, गेलो माझे सत्य भाषण आपण नव जावे. हे वाली तुम्ही युद्धाला जाऊ नये, मी सत्यच बोलते आणि तुम्ही जर युद्धाला गेला तर भगवान परमात्मा एकाच बाणामध्ये तुम्हाला मारल्याशिवाय राहत नाही. श्रीरामीन करावा विरोध त्यासी करावा, संख्य संबंध माझ्या ऐकून आलो, युद्ध क्रोध सोडावा. मग माझं ऐकून घे, मनातला क्रोध काढून टाक आणि भगवान परमात्म्याचं ऐकुनी तारेचे उत्तर वाळी म्हणे, सत्य साचार मज श्रीरामाशी नाही वैर्या मानसी. म्हणून आता वाळी सांगू लागलेला आहे तारेला किंवा माझं भगवान परमात्म्याचं वैर नाही, वैर माझं आणि सुग्रीवाचं आहे. जे जे रामी गिरती विरोध त्याचा श्रीराम करील वध, हा मजकाला युद्ध बोध कथानुवाद अवधारी. वाळी ताराला सांगू लागलेला आहे की मी भगवान परमात्म्याला काही विरोधच केला नाही, त्यामुळे तो मला मारणारच नाही असा समजूत काढू लागला. ताटका सगळ्या लोकांचे बाधी आली श्रीरामची वे, तिथे वनी सुभाव यज्ञाचे अवरोधी, राम त्रिशूळी मारला. ताटिका माणसाला खाऊन घेत होती आणि सुभाव यज्ञ करू देत नव्हता. म्हणून भगवान परमात्म्याने त्या दोघाला मारलं. माझ्या नदी तर कुठलाच दोष नाही, मला का मारलं. विरोधी केले सीता हरण श्रीरामे बटिका, बिंदोणी वाण कबंदे धरले दोघे जण, बाहूचे दोणी मारिला. कबंदाची तेवढीच वाईट अवस्था केली, कारण का कबंदाने सुद्धा रस्ता अडवला होता. म्हणून एक लक्ष्मणाने हात तोडला आणि एक रामाने हात तोडला. तो गुन्हा कबंदाचा होता, माझा गुन्हाच नाही, वाणी करू लागला. दोन्ही सुपडगेचा कैवार आणि सीता सुंदर, श्रीरामे वजले त्रिशरा खर, तैसे वैर नदसी नाही. सुपर्णकेचा कैवार घेऊन भूषण तिसरा आले, म्हणून त्या तिघाला मारावं लागलं. त्यांच्यासारखं माझं वैर नाही असं वाढ सांगलं. मारीचा मारिला कपटी गुण सीता हरणे, वैरी रावणा तैसे विरोध रक्षणा मज सीता सेना. मारीजाने सुद्धा कपट केलं, राक्षस असून हरिण झाला, म्हणून त्या मारीजाला मारावं लागलं. तव केवळ निरप्राण कैसे श्रीराम करील वध, करिता सुग्रीवाचे विरोध, वैर संबंध का श्रीरामी. भगवान परमात्म्याचं माझं वैर नाही, वैर सुग्रीवाचं आहे. म्हणून भगवान परमात्मा श्रीराम मला मारणार नाही असं तारेला सांगतो आहे. तारा स्वे सांगे संपूर्ण सुग्रीव श्रीरामा झाला शरणा, श्रीराम शरणागत शरण्य संरक्षण सर्वाते. पुन्हा पुन्हा तारा वाळीला समजावून सांगू लागली, भगवान परमात्म्याला शरण जा आणि जे जे शरण गेले त्यांचं संरक्षण भगवान परमात्म्याने केलेलं आहे आणि तुझं सुद्धा संरक्षण ती करतील. शरणागत
शत्रू विरोधी तो श्रीरामाचा मुख्य द्वंद्वे त्याचे श्रीराम सोये वधी जाण त्रिस्तुती कपिराया. हे स्वामी बाळे तारा समजावून सांगू लागलेली की तुम्ही काय करा. शरणागत आता सुग्रीव झालेला आहे आणि शरणागताला जर मारण्यासाठी तुम्ही गेला तर त्याला भगवान परमात्मा मारतो म्हणजे वाळीला तुम्हाला मारणारच आहे. शरणागताचे गाता श्रीराम करुणी सर्वदा हेचे श्रीरामेचे वैरतात्मघाता निजमुळ. भगवान परमात्म्याच्या शरणागत आहे सुग्रीव आणि त्याचं तुम्ही वैर धरले आणि त्याला मारण्यासाठी जात आहात त्यावेळेस तुम्हालाच मरावं लागेल अशी तारा वाळीला सांगतो. कुठे सुग्रीवेसी